गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की आपलं आयुष्य बरबाद का झालं बरं। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का? एक वेळ होती आपलं आयुष्य खूप सुंदर होतं, पण आज जर आपलं आयुष्य बरबाद झालं असेल ना, तर आपल्या संगतीमुळं, मूर्ख माणसांच्या संगतीमुळं। म्हणजे या पूर्ण निरूपणामध्ये एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवा, अहंकार हा मूर्खपणाचा पाया आहे आणि नम्रता आहे ना, हा शहाणपणाचा पाया आहे। समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। आपणाहून जो श्रेष्ठ त्यासी अत्यंत निकट, शिकविणे हा मूर्खपणाचा स्पष्ट, लक्षणे जाणावे। म्हणजे अर्थ स्वतःपेक्षा अधिक ज्ञानी, अनुभवी किंवा श्रेष्ठ व्यक्तीला उपदेश करण्याचा प्रयत्न करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे ना। म्हणजे या मूर्ख लक्षण या समासामध्ये आहे ना। समर्थांनी मूर्ख व्यक्तींची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत, जसं की अहंकार न विचार करता बोलणं, ज्ञानी लोकांचा अनादर करणं, स्वतःच्या चुका न मानणं, अनेक अशी लक्षणं आहेत। म्हणजे बघा, समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे ना, आपणाहून जो श्रेष्ठ त्याशी अत्यंत निकट, शिकविणे हा मूर्खपणाचा स्पष्ट, लक्षण जाणावे। म्हणजे समर्थांच्या मते मूर्खाची प्रमुख लक्षणं आहेत ना, स्वतःला सर्वज्ञ समजणं, ज्ञानी लोकांचा सल्ला न ऐकणं, स्वतःची स्तुती आणि इतरांची निंदा करणं, रागाच्या भरामध्ये निर्णय घेणं, चूक मान्य न करणं, हितकारक गोष्ट सांगितली तरी न ऐकणं आणि अहंकारामुळे शिकण्याची वृत्ती नसणं। म्हणजे शहाणपणाची सुरुवात नम्रतेपासून आणि स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होण्यापासून होते ना। मूर्खपणा हा केवळ कमी ज्ञान नसून शिकण्यास नकार देणारी वृत्तीच आहे ना। म्हणून बघा, आपण ही मूर्खपणाची लक्षणं समजून सांगण्यासाठी एक दृष्टांत अत्यंत महत्त्वाचा आहे। एका गावामध्ये दोन शेतकरी राहत होते। एका अनुभवी आणि दुसरा फार अहंकारी होता। एकदा पेरणीची वेळ आली आणि अनुभवी शेतकऱ्याने सांगितलं, आता पाऊस स्थिर होईपर्यंत थोडी वाट पहा। पण अहंकारी शेतकरी म्हणाला, मला तू शिकवू नकोस, मला सगळं काही माहीत आहे। त्या घाईघाईनं त्यांनी पेरणीसुद्धा केली। काही दिवसांनी पाऊस थांबला आणि बियाणं वाया गेले। अनुभवी शेतकऱ्यानं योग्य वेळी योग्य पेरणी केली आणि त्याचं पीक भरघोस आलं ना। तेव्हा गावकऱ्यांनी विचारलं, तुझं नुकसान कसं झालं बरं? अहंकारी शेतकरी म्हणाला, माझं नशीब खराब होतं। गावातील एका वृद्धाने सांगितलं, नशीब नाही, सल्ला न ऐकण्याची सवय खराब होती। म्हणजे या कथेचा बोध काय आहे बरं? जो ज्ञानी माणसाला सल्ला ऐकत नाही, स्वतःच्या सर्व काही माहीत आहे असं सांगतो आणि चूक झाली तरी ती मान्य करत नाही, तो स्वतःचं नुकसानच करून घेतो ना। म्हणून समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, अहंकार हा मूर्खपणाचा पाया आहे आणि नम्रता हा शहाणपणाचाच पाया आहे ना। आपण जेव्हा रामायणामध्ये जातो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला मूर्खपणाचा पाया दिसतो। लंकेचा राजा रावण अत्यंत विद्वान, पराक्रमी, शिवभक्तच होता ना, पण त्याला स्वतःच्या सामर्थ्याचा फार अहंकार झाला होता। जेव्हा त्यानं सीतेमातेचं हरण केलं, तेव्हा अनेकांनी त्याला समजावलं ना। त्याचा भाऊ बिभीषण, त्यांनी सुद्धा त्याला समजावलं होतं। त्यांची पत्नी मंदोदरी, तिने सुद्धाच त्याला समजावलं होतं। तसेच अनेक मंत्र्यांनी रावणाला आहे ना त्याची समजूत घातली होती। पण सर्वांनी सांगितलं की सीतेला परत पाठवा आणि रामाशी वैर करू नका।
पण रावणानं कोणाचाही सल्ला ऐकला नाही. उलट बिभीषणाला राज्यातून हाकलून दिलं. शेवटी युद्ध झालं ना, लंकेचा नाश झाला, अनेक वीर मरण पावले आणि स्वतः रावणाचाही अंत झाला ना. म्हणजे यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजली का? बिभीषण आहे ना, भक्तिवान मनुष्य होता. तो भगवंताचं नामस्मरण करायचा, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करत असे. जोपर्यंत बिभीषण त्या लंकेमध्ये होता ना, तेव्हा रावणाच्या केसाला धक्का सुद्धा लागू शकत नव्हता. पण ज्यावेळी बिभीषण त्या लंकेमधून निघाला आणि रामाच्या सैन्यामध्ये आला ना, तेव्हा लंकेचा नाशच झाला ना. म्हणून आपल्या घरामध्ये आहे ना, एक जरी पुण्यवान मनुष्य असेल ना, तरीसुद्धा सर्व घराण्याचं सोनं होऊन जातं, सर्व घराणं पुण्यवान होऊन जातं. म्हणून रावण विद्वान होता, पण अहंकारामुळे त्यानं योग्य सल्ला नाकारला. त्यामुळे केवळ ज्ञान असून उपयोग नाही, नम्रता आणि विवेक तितकाच आवश्यक आहे ना. म्हणून हिताचा सल्ला न ऐकणं आणि अहंकारानं सत्य न स्वीकारणं म्हणजे मनुष्याची अधोगतीच होईल ना, झाल्याशिवाय राहील का बरं? हा मनुष्य प्राणी आहे ना, स्वतःला सर्वात श्रेष्ठ समजतो. आपल्या मातीमध्ये एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. काही माणसांना असं वाटत असतं ना, की संपूर्ण जगाचं शहाणपण देवानं फक्त त्यांच्याच पदरामध्ये टाकलंय. गावात किंवा समाजामध्ये वावरताना ही मंडळी समोरच्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला कधीच तयार नसतात. दुसरा माणूस कितीही अनुभवाचं किंवा हिताचं बोलत असला ना, तरी हे स्वतःचाच हेका चालवणार आणि मला सगळं समजतंय अशा तोऱ्यामध्ये राहणार. खरं तर हा ज्ञानाचा समुद्र एवढा मोठा आहे ना, की माणूस आयुष्यभर शिकला तरी ते कधीच पूर्ण होत नाही. पण ही माणसं स्वतःच्या संकुचित विचाराचा राजा असतात. दुसऱ्यांच्या मताचा आदर न करता फक्त स्वतःचंच घोडं पुढे दामटणं हा त्यांचा स्वभावच असतो ना. पण अशा माणूस मोठा होत नाही, उलट तो प्रगतीपासून दूर राहतो. आणि समर्थांनी आपल्याला सांगितलेलंच आहे ना, विनाकारण आणि जास्त बोलणं. आपल्या गावात एक साधी सोपी म्हण आहे, ज्याला जितकी अक्कल बघा, ज्याला जितकी अक्कल जास्त तितका त्याचा शब्द शांत. पण काही माणसांची सवय असते ना, की त्यांना कुठं काय बोलावं आणि कुठे शांत राहावं यांचं भानच नसतं. विषय कोणताही असो, माहिती असो किंवा नसो, यांची जीभ सतत चालू असते. त्यांच्या या आवाजावी बडबडीमध्ये आहे ना, काही अर्थ नसतो ना, समोरच्याच्या फायद्याचं काही असतं. फक्त शब्दांची जत्रा भरलेली असते. खरं तर गरजेपेक्षा जास्त आणि विनाकारण बोलण्यानं माणसांच्या शब्दाचं वजन हलकं होतं ना. शहाणा माणूस नेहमी तोलून आणि मापून बोलत असतो, समोरच्याला आदर देऊन बोलत असतो, जेणेकरून त्याच्या शब्दाला किंमत राहते. पण सतत निरर्थक बोलणारी ही मंडळी आहे ना, स्वतःचा वेळ तर वाया घालवणारच, पण सोबतीनं आपली प्रतिष्ठाही कमी करून घेतात. म्हणजे इतरांचा आदर न करणं. आपल्या मातीत माणसाची ओळख त्याच्या वागण्या बोलण्यातून आणि दुसऱ्याला देणाऱ्या आदरावरूनच होते ना. पण काही लोकांची अशी सवय असते की ते स्वतःला मोठे दाखवण्यासाठी नेहमी दुसऱ्याचा अपमान करतात किंवा त्यांना कमी लेखतात. समोरच्याच्या गरिबीची, परिस्थितीची किंवा एखाद्याची चुकीची जाहीरपणे थट्टा बुडवण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. त्यांना वाटतं की दुसऱ्याला लहान दाखवलं की आपण मोठे होऊ. पण खरं तर दुसऱ्याला कमी लेखून कुणी कधीच मोठा होत नाही. शहाणा आणि गुणी माणूस आहे ना, तोच असतो जो स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा होतो आणि इतरांनाही सोबत घेऊन पुढे जातो ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, दुसऱ्याचा आदर राखणं हीच आपली खरी श्रीमंती आहे. आणि हे आपण सर्व विसरून जातो. म्हणजे काही माणसांना प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची आणि विनाकारण सल्ला देण्याची भारी हाऊस असते ना. एखाद्या विषयाचा अ ब क ड काहीच माहिती नसते,
तरी ते त्यातले मोठे डॉक्टर किंवा वकील असल्यासारखं ज्ञान आपल्याला सांगत असतात ना. शेती असो किंवा राजकारण असो वा घरगुती व्यवहार असो, हे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला तज्ज्ञ समजून जणू काही सल्लेच देत असतात. पण हे खरं शहाणपण यातच असतं ना, की ज्या गोष्टींची आपल्याला माहिती नाही तिथे शांत राहून ऐकून घ्यावं. माहिती नसताना दिलेला सल्ला आहे ना, तो बऱ्याचदा समोरच्याचं नुकसान करतो. दुसऱ्याच्या हिताचा आदर करायचा असेल तर न समजणाऱ्या गोष्टीवर गप्प राहणं हेच सर्वात उत्तम आहे. पण आपण तसं करतो का बरं? कधीच नाही. प्रत्येक गोष्टीत नशीब किंवा इतरांना दोष देणं. बघा, काही लोकांचं कसं असतं, आयुष्यामध्ये काही गफलत झाली किंवा कामामध्ये अपयश मिळालं की ते स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. माझं नशीबच खराब होतं, माझ्या परिस्थितीनं साथ दिली नाही किंवा अमुक एका माणसानं माझं काम बिघडवलं, अशी कारणं सांगून ते मोकळे होतात. कधी कधी घरामध्ये काही चुकलं ना तर पत्नीलाच मारणं, मुलांनाच मारलं, हे योग्य आहे का बरं? काही बघा, भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा आपल्या बायका मुलांना मारतात. मग तुम्ही भक्ती मार्गामध्ये नसलेले बरे, तुम्ही फक्त येऊन बसता, ती जागा अडवून काही उपयोग आहे का बरं? तुम्ही उलट दुसऱ्याच्या जागेवर बसता, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. म्हणजे स्वतःच्या चुका पदरात घेऊन जो सुधारणा करतो ना, तोच आयुष्यामध्ये पुढे जातो. पण ही मंडळी जबाबदारी झटकून नेहमी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडल्यानं तात्पुरतं समाधान मिळत असेल, पण त्यानं माणसाची प्रगती मात्र कायमची खुंटत असते. स्वतःच्या कर्माची धग सोसून जो उभा राहतो ना, तोच खरा शहाणा समजावा. आपण समाजामध्ये बघतो किंवा आपल्या घरामध्ये कधी कधी बघतो, काही माणसं असतात ना, त्यांना रागावर अजिबात नियंत्रण नसतो. आपण जुन्या जाणत्या माणसांनी एक मोठा कानमंत्र दिलाय, राग आला ना की मती गुंग होते. काही माणसांचा स्वभाव असा असतो ना की अगदी चहामध्ये साखर कमी झाली किंवा कुणाचं बोलणं जरी इकडे तिकडे झालं ना तरी त्यांचा पारा एकदम गगनाला भिडतो. अतिशय छोट्या आणि किरकोळ गोष्टीवरून ते एवढे चिडतात ना की स्वतःवरचा ताबा हरवून बसतात. या अविचाराच्या भरामध्ये ते समोरच्यावर ओरडतात ना, नाती बिघडवतात आणि स्वतःची मनशांती नुकसान करून घेतात. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे ना, जो क्षणात बनवलेलं काम बिघडवतो. शहाणा माणूस संकट कितीही मोठं असो डोकं शांत ठेवून मार्ग काढतो. कारण तापलेल्या तव्यावर जशी भाकरी जळते ना, तसंच अतिरागाने स्वतःचं आयुष्य होरपळून निघतं. हेच समजून घेणं गरजेचं आहे. पण हे आपण समजून घेतो का बरं? काही भक्ती मार्गामध्ये असलेली माणसं ते सुद्धा रागवतात. ज्या मनुष्याला राग येतो ना, तो मनुष्य कधीच भक्तिमार्ग करू शकत नाही. जेव्हा माणूस भक्ती मार्गामध्ये असतो ना, त्याचा राग नाहीसा होणं गरजेचं आहे. तरच तो भगवंताप्रती भगवंताची कृपा प्राप्त करतो ना. तसा करेल का बरं? अजिबात नाही. दिखावा आणि अहंकार करणं काही माणसांची काही माणसांची सवय अशी असते की घराची परिस्थिती बेताची असली तरी समाजाला दाखवण्यासाठी ते खोट्या प्रतिष्ठेचा आवा आणतात. त्यांच्याकडे जी गोष्ट नसते ती गाठीला असल्यासारखं ते बघतात. केवळ लोकांमध्ये आपली वाहवा व्हावी म्हणून कर्ज काढून थाटमाट करणं, महागड्या वस्तूंचा बडेजाव करणं आणि खोट्या श्रीमंतीचा देखावा करणं, यातच ते धन्यता मानतात. पण अशा खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावल्यानं माणूस कधीच सुखी होत नाही. उलट कर्जाच्या आणि चिंतेच्या खाईमध्ये रुतत जातो. खरे शहाणपण हे परिस्थिती लपवण्यामध्ये नाही, तर ती स्वीकारून प्रामाणिक कष्टानं स्वतःला मोठं करण्यामध्ये असतं. म्हणजे चादर पावणं पाय पसरावेत, हाच सुखी राहण्याचा खरा
हा मंत्र आहे ना, पण मनुष्य ते करतो का बरं? कधीच करत नाही. विनाकारण वाद घालत असतो. शहाण्या आणि समजूतदार माणसाची पद्धत ही अशी असते की कितीही मोठा वाद किंवा अडचण समोर आली तरी तो शांत डोक्यानं चार चौघामध्ये बसून सुवर्ण मध्य शोधतो, म्हणजेच तोडगा काढतो. त्याला नाती टिकवण्यामध्ये आणि प्रश्न मिटवण्यामध्ये रस असतो. पण दुसरीकडे काही मंडळी अशी असतात ना की त्यांना विषयाशी किंवा परिणामाशी काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त स्वतःचा शब्द वरचढ करायचा असतो. समोरचा बरोबर असला ना तरी केवळ वाद जिंकण्याच्या हट्टापायी ते मोठमोठ्याने भांडत राहतात आणि स्वतःचा अहंकार कुरवळत राहतात. वाद जिंकून माणूस काही क्षणासाठी मोठा दिसेल, पण तो माणसांची मनं कायमची गमावून बसतो. हे या मंडळींना कधीच उमजत नाही. मोठमोठी संकट येतं जेव्हा माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत त्याची काळजी घेत नाही, पण जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा मोठमोठ्यानं ओरडू लागतात ना की तू का गेलास. पण त्यांना हे समजत नाही, जोपर्यंत जिवंत होता ना तोपर्यंत त्याला खायला प्यायला देणं, त्याच्यावर प्रेम करणं, म्हणजे मनुष्य चुकतो ना. बघा, काही गोष्टी आहेत ना, गोपनीय गोष्टी जाहीर करणं हे सुद्धा चुकीचं आहे ना. काही माणसांच्या पोटामध्ये ना स्वतःची बात पसते ना दुसऱ्याची. आपल्या खाजगी गोष्टी, घरचे वाद, कुणी विश्वासानं सांगितलेली गुप्त माहिती आहे ना, कुठे आणि कुठे कधी कोणासमोर बोलावी याचं त्यांना अजिबात भान नसतं. चार चौकात बसल्यावर केवळ स्वतःला हुशार दाखवण्यासाठी किंवा गप्पांचा फड रंगवण्यासाठी ते गुपित उघडे करून मोकळे होतात ना. पण अशाने माणसाचा विश्वास तर उघडतोच, सोबतीनं हसू होतो. चांगली नाती कायमची दुरावली जातात. शहाणा माणूस तोच असतो ना जो आपल्या जिभेवर ताबा ठेवतो. कोणासमोर किती बोलायचो आणि कोणती गोष्ट पोटात जपून ठेवायची हे समजणं म्हणजेच खरी आबरू आणि इज्जत राखणं आहे, जी ही मंडळी विसरूनच जातात ना. पण हे लक्षात कोण ठेवतो बरं? जो भक्ती मार्गामध्ये आहे, जोडवेलची उपासना करतो, तो कधीच हे विसरत नाही. रोज श्रवण करतो, तो हे विसरेल का बरं? तो कधीही विसरणार नाही, कारण श्रवणानं त्याला सर्व काही माहीत होतं. त्याची बुद्धी आहे ना रोज चार्जिंग होत असते. बघा, काही माणसं आहेत ना मस्तर आणि जळफटात करणं, म्हणजे काही माणसांचा स्वभाव असा असतो की शेजाऱ्याची किंवा आपल्याच माणसाची प्रगती झाली ना, त्यांनी नवीन गाडी घेतली किंवा पोराबाळांनी नाव कमवलं की यांच्या पोटात गोळा येतो. दुसऱ्याच्या सुखात सामील होऊन आनंद मानण्याऐवजी आहे ना, ही मंडळी आतल्या आत मस्तराच्या आगीत जळत राहतात. फक्त जळतच नाहीत तर त्या माणसाचं कसं वाईट होईल, त्याला कसं खाली खेचताना येईल यासाठी मागून पाय ओढण्याचं किंवा कुंभाडं रचण्याचं उद्योग सुरू करतात. खरं तर दुसऱ्याच्या यशानं आपला दिवा विझत नसतो ना, उलट दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंद मानल्यानं आपली ही प्रगती होते ना. पण ही मंडळी समाधानाचा रस्ता सोडून मस्तराईच्या खाईत स्वतःचं आयुष्य कोळसा करून घेतात आणि हेच त्यांचं मोठं दुर्दैव असतं ना. काही माणसं असतात ना, वेळेला ते अजिबात किंमत देत नाही, पण शहाणा माणूस तोच असतो जो वेळेची किंमत पैशापेक्षाही जास्त करतो. पण काही लोकांचं कसं असतं, त्यांना स्वतःच्या वेळेची तर किंमत नसतेच, पण दुसऱ्याच्या मोळाच्या वेळेचीही तिळभर पर्वा नसते. कुणाला तरी वेळ द्यायची, पण स्वतः 2-2 तास उशिरा पोचायचं, किंवा समोरचा माणूस महत्त्वाच्या कामामध्ये असताना विनाकारण गप्पा मारत बसून त्याचा वेळ खोटा करायचा. यात त्यांना काही गैर वाटत नाही. खरं तर गेलेला पैसा परत मिळवता येतो, पण गेलेली वेळ आहे ना, ब्रह्मांड पालथं घातलं तर ती परत येते का बरं? कधीच नाही. दुसऱ्याच्या वेळेचा आदर न करणं आहे ना, म्हणजे त्याच्या कष्टाचा अपमान करण्यासारखं आहे.
जो दुसऱ्याच्या वेळेची इज्जत राखत नाही, समाज शेवटी त्याची किंमत करायचं सोडून देतो ना. आणि हेच यांना समजत नाही. म्हणून आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, दूरदृष्टीचा अभाव असणं म्हणजे काही माणसांची नजर आहे ना फार तोकडी असते. त्यांना फक्त आजचा आणि स्वतःच्या स्वार्थाचा विचार सुचतो. उद्या काय होईल याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. आज जर कुठून तरी 4 पैसे किंवा छोटासा फायदा मिळत असेल ना, मग त्यासाठी एखाद्या विश्वासू नात्याचा बळी द्यावा लागला ना तरीसुद्धा त्यांच्यासाठी चालतो. किंवा भविष्यातलं एखादं मोठं संकट सोसावं लागलं तरी ते मागे पुढे पाहत नाही. कुणाला दुःख होवो की दुसरं काही होवो, त्यांच्यासाठी सर्व शून्य असतं. म्हणजे पण शहाणा माणूस आहे ना, नेहमी दूरचा विचार करतो. तो आज थोडे कष्ट सोसेल पण उद्याचं भविष्य सुरक्षित ठेवतो. आजच्या छोट्याशा मोहापायी आहे ना उद्याची मोठी संधी गमावतो. हा निव्वळ अविचारीपणा आहे ना. झाडाचं मूळ उपटून जरा आज फळं खायचा प्रयत्न केला तर उद्या सावळे आणि फळं आहेत ना दोन्हीही अंतरून बसावं लागतं. हेच या मंडळींना समजत नाही ना. मग आपण स्वतःलाच दोष देत घेतो की माझं नशीबच तसं नव्हतं, माझ्या नशिबानं मला हरवलं. पण हे करून चालणार आहे का बरं? अजिबात नाही. तर बघा, ही होती 12 लक्षणं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमचं देह खूप मोठं असावं आणि तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. अशा मूर्ख लोकांच्या विनाकारणाच्या वादात पडू नका. त्यांच्या मोफतच्या सल्ल्याने विचलित होऊ नका आणि त्यांच्या जळफटाकडे अजिबात लक्ष देऊ नका. सिंहाला कधी कुत्र्याच्या भुंकण्यानं फरक पडतो का बरं? कधीच नाही. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. वेळेची किंमत राखा. शांत राहून आपल्या कष्टाने जगाला उत्तर द्या. तुम्हाला या 12 लक्षणापैकी सर्वात धोकादायक लक्षण कोणतं वाटलं ना, तर तुमच्या अवतीभोवती असा एखादा नमुना आहे का? तर हा नमुना असेल ना, त्याच्यापासून आपण सावध राहा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर मूर्खाची संगत असेल ना, तर ती संगत आजच सोडून द्या आणि संतांच्या संगतीमध्ये राहा. तुमचं आयुष्यात भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण रामायणामध्ये पाहिलं ना, वाल्ल्याचा वाल्मिक ऋषी झाला म्हणजे संतांची साथ मिळाली ना. बघा, इथे नारद मुनींचे स्पर्श झाला आणि वाल्ल्याचा वाल्मिक ऋषी झाला ना. म्हणजे तुमचं आयुष्य चेंज व्हायला वेळ लागणार नाही. फक्त कुणाचा तरी आधार मिळायला हवा, तुम्हाला चांगला गुरु मिळायला हवा. काही आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतात ना, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी घडत असतात. बघा, तुम्हाला जर आपल्या घराचा उंबरट्यामुळं आपला भाग्योदय कसा बदलतो ना, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर बघा, आपला दुसरा चॅनल आहे मी दास रामाचा. या चॅनलवर जाऊन बघा, तो व्हिडिओ ते निरूपण तुम्हाला लगेच भेटेल. ते नक्की तुम्ही श्रवण करा. बघा, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुमच्या मनामध्ये असलेले काही शंका आहे ना, ते शंकासुद्धा दूर होतील. आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलचं नाव आहे मी दास रामाचा. बघा, कारण आयुष्यात आपण भरपूर काही करतो, सुखदुःख येतच असतात. पण काही दुःख असे असतात ना की आपल्या घरातील वास्तुदोषामुळे येत असतात. आणि हा घराचा दरवाजा आहे ना, त्या दरवाजाला उंबरा असतो आणि या उंबऱ्यावर आहे ना, आपल्या घरात जरी भगवंत आणि लक्ष्मी येते ना, त्या उंबऱ्यातूनच येते ना. जर आपल्या घराचा उंबरा स्वच्छ नसेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये पाऊल टाकेल का? त्या उंबऱ्याबद्दल आहेत ना, दरवाजाबद्दल भरपूर काही माहिती सांगितलेली आहे. जर ती माहिती तुम्ही पूर्णपणे ऐकली आणि त्या साक्षात तुम्ही घरामध्ये केली ना, तर तुमच्या जीवनाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलची माहिती, हे ते ज्ञानामृत आहे ना, ते नक्की तुम्ही वाचन करा. तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.